हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटी येवो हीच गणपती बाप्पांचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली होती. देवपूजा वगैरे झाली. मग त्यानंतर मी घरातली बाकीची सर्व कामं आवरून घेतली आणि आता दुपारचा 1 वाजलेला आहे, 1-1:30 वाजलेला आहे. तर या ठिकाणी मी खिचडी केलेली आहे. छान अशी खिचडी बनवली. बघा सकाळी दिवा लावलेला आहे तर अजूनपर्यंत दिवा चालूच आहे. स्वामींचा पण तिथं हॉलमध्ये मी एक फोटो लावलेला आहे. त्या ठिकाणी छान असा दिवा लावून घेतला. सकाळीच घेतलेला होता पण अजूनपर्यंत चालूच होतं. या ठिकाणी छान अशी मस्त खिचडी बनवलेली आहे आणि टी व्ही बघत बघत छान अशी खिचडी खाऊन घेते आणि मग नंतरनं संध्याकाळचा थोडासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. नक्की व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर दुपारून मी काही शूट वगैरे घेतलं नाही. थोडंसं फक्त खिचडी खातानाचा घेतला होता थोडासा व्हिडिओ आणि देवपूजेचं वगैरे दाखवलं. त्यानंतर भरपूर सारी कामं होती घरातली, ती सारी कामं आवरली, थोडासा आराम केला आणि मग संध्याकाळी दारावर भाजी आली होती तर ती भाजी निवडून घेतली आणि मग त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. तर आमच्या इकडे 9:16 चंद्रोदय होता. तर त्यामुळे मी जरा उशिरा स्वयंपाकाला लागले होते. 7 वाजता लागले स्वयंपाकाला. चहा वगैरे घेतला, देवपूजा वगैरे झाली संध्याकाळची आणि मग या ठिकाणी स्वयंपाकाला लागलेले. कुकरमध्ये वांग्याची भाजी लावलेली आहे. तर कुकरमध्ये झटकीपट होते. 1 शिट्टी पूर्ण करून घ्यायची आणि दुसरी अर्धी शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा. छान अशी वांग्याची भाजी मस्त होते. एकीकडे मेथीची भाजी पण करून घेतली आणि मग मी पीठ मळून घेतलं चपात्यासाठी. तर चपात्या बी आता बनवून घेते आणि चपात्या झाल्या का लगेच मोदक पण बनवणार आहे. तर या ठिकाणी गरमागरम अशा चपात्या करून घेत आहे मी आणि मला थोड्या चपात्या बनवायच्या होत्या. दोघांचा स्वयंपाक होता त्यामुळे मी या ठिकाणी 5 ते 6 चपात्याच बनवून घेतल्या. कारण एखादी चपाती मांजरांना पण होती. कारण मांजर आहेत आमच्या घरामध्ये 2. एक कुत्रा आहे आणि कुत्र्यासाठी मला भाकरी बनवायची आहे. तर चपाती आम्ही त्याला टाकत नाही कारण कधीतरी टाकतो चपाती नॉनव्हेज वगैरे असलं तर. तसं तो चपाती खात नाही आणि मग म्हटलं चला चपात्या करून घेऊ या ठिकाणी आणि छान अशी त्याला ज्वारीची पण भाकरी करणार आहे एक. तर तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. या ठिकाणी चपात्या पण झालेल्या आहे आणि ज्वारीची भाकरी पण झालेली आहे आणि थोडीशी भांडी होती स्वयंपाकाची वगैरे ती मी इकडं साईडला गोळा करून ठेवलेली आहेत आणि किचन वगैरे लगेच पुसून घेतलं आहे कारण मग भरपूर सगळा किचनवर पसारा आणि खूप राडा होतो किचनवर. त्यामुळे आता स्वयंपाक पण झालेला आहे. फक्त मला मोदक तळायचे बाकी होते. तर म्हटलं चला थोडासा गॅस पुसून घेऊया कारण मग थोडंसं बरं वाटतं थोडं स्वयंपाक झाल्यावर गॅस वगैरे पुसून घेताना आणि मग नंतर थोडं जेवायला पण जरा बरं वाटतं. मग मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आपण जी संध्याकाळची भांडी वगैरे साफ करतो तेव्हाही एकदा मी किचनला हात फिरवून घेते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मस्त अशी भाकरी झालेली आहे ज्वारीची आणि आता मोदक वगैरे तळून घेते आणि मला अजून आरती करायची बाकी आहे. तर या ठिकाणी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि मग नंतर मी चंद्राची पूजा करायला आले इकडे. इकडे आमचं देवघर आहे. इकडे सेपरेट रूम आहे. इथं जर खिडकीतून सूर्य पण दिसतो उगवलेला आणि चंद्र पण दिसतो संध्याकाळचा. तर या ठिकाणी मी खिडकीतूनच चंद्राला पाणी अर्घ्य वगैरे दिलं आणि छान अशी चंद्राची पूजा करून घेतली. मग त्यानंतर मी आरती पण करून घेतली. या ठिकाणी मस्त अशी गणपतीची आरती वगैरे झाली आणि चंद्राला पण ओवाळून घेतलं. तोपर्यंत चंद्र निघाला होता. आरती वगैरे करून होईपर्यंत 9:20 होऊन गेले होते. तर छान अशी इथं देवाची पूजा वगैरे झाली. मस्त आरती वगैरे झाली आणि मग त्यानंतर मी बाहेर तुळशीला पण ओवाळून घेतलं. नंतर मग इथं बाहेर या ठिकाणी तुळशीला पण आता ओवाळून घेत आहे. तर 9:30 वाजलेले होते. आपण कितीही लवकर जरी लागलं स्वयंपाकाला किंवा आपण म्हटलं उशिरा चंद्रोदय आहे तर उशिरा करूया पण जो टाईम व्हायचा तो होताच. मग आरती करता करता इथे ती पूजा वगैरे करून घ्यायला 9:30 वाजले. मग त्यानंतर सगळं जेवण वगैरे पुढं घेऊन आले मी. आता या ठिकाणी आम्ही जेवण करत आहोत.
मस्त मेथीची भाजी, वांग्याची भाजी आणि चपाती. भात नाही बनवला कारण थंडीचे दिवस आहेत. भात करते मी, पण आज नाही बनवला भात. खरं तर उपास सोडायला भातच पाहिजे, पण आज नाही बनवला. म्हटलं चला जाऊ द्या. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.